नमस्कार, विमल गायकवाड किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी कढीपत्त्याची चटणी बनवत आहे। हे 1 बाउल कढीपत्ता आहे आणि ह्याला धुवून फॅनखाली 2 तासासाठी कॉटनच्या कपड्यावर ठेवून दिलेलं होतं। पूर्ण पाणी सुकलेलं आहे। आता मी मिरच्या गरम करून घेतलेल्या आहेत। त्याच कढईत मी कढीपत्ता टाकून घेते आणि कढीपत्ता आपणाला थोडासा परतून घ्यायचा आहे। थोडासा परतल्यानंतर थोडंसं कमी होतोय आणि ह्याचा कलरही चेंज होतोय सुकल्यासारखा। आता इथं मी 2 चम्मच तेल टाकून घेणार आहे। तेलाचा वापर मी कमी करत आहे। आपल्याला सुकी चटणी बनवायची आहे पावडर टाइप, त्याच्यामुळे तेलाचा वापर कमी करत आहे मी। ते कढीपत्ता काढून घेऊन तेल टाकलेलं आहे। आता हे चटणीचं साहित्य आपलं हे सारं सांगत जाते। आता मी किती चम्मच आहे ते जसं टाकन तसं सांगत जाईन। हे 3 चम्मच शेंगदाणे, 2 चम्मच चना डाळ आणि 2 चम्मच उडीद डाळ, 2 चम्मच हे लसूण सोललेलं आहे। कमी गॅसवर असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे। 3 चम्मच मी तीळ घेतलेले आहेत इथं। हे चटणी खूपच स्वादिष्ट बनते आणि 1 चम्मच जिरे आहेत। हे व्हिडिओ छोटा आहे पण खूपच फायदेशीर आहे आपल्या डोळ्यासाठी, केसासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी। शुगरलाही चांगलं आहे हे। आता इथं खोबरे टाकलं होतं मी 3 चम्मच खिसल्यालं। हे सारं परतून घेतलेलं आहे मी आणि इथं 1.5 टीस्पून हे धना पावडर टाकत आहे। गॅस बंद केलेला आहे। आता हे असंच आपण हलवत राहू किंवा फॅनच्या खाली 10 मिनिटासाठी याला ठेवून थंड करूया। थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे पिसून घ्यायचं आहे। गरम पिसून घ्यायचं नाही। इथं मी जिरे आणि नमक ही मिरची पिसताना टाकलेलं होतं। आता आपण इथं हे सारण टाकून घेऊया। हे टाकल्याच्या नंतर ह्याच्यात थोडासा कच्चा लसूण टाकून घेते मी। लसूण टाकल्याच्या नंतर आपण हे पिसून घेणार आहोत। बंद चालू करून पिसून घ्यायचं आहे। हे एक लगट पिसायचं नाही, नाहीतर ह्याचं तेल बनतं। त्याच्यामुळं बंद चालू करून पिसलं तर पावडर टाईप बनतं। हे आपलं पावडर तयार आहे कढीपत्त्याचं। चटणी म्हणा, पावडर म्हणा, हे आपण कशासोबतही खाऊ शकतो। इडली, डोसा, सांबर, नाहीतर डाळीसोबत, भातासोबत, कशासोबतही खाऊ शकतो। आपली चटणी तयार आहे कढीपत्त्याची। नक्की करून पहा। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।